डेटा स्वतः डिलीट केला प्रशांत कोरटकरनं आता हे कबूल केलेलं आहे। इंद्रजित सावंतांना फोन केल्याशिवाय त्यांनी कबुली दिली आहे। फरार असताना मोबाईलचा वापर न करता कोरटकर फिरत होता। ऑनलाईन व्यवहार करणंही कोरटकरनं टाळलेलं आहे। पोलिसांना कोरटकरनं चौकशी दरम्यान माहिती दिली आहे। कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले। तपासामध्ये मी तो नव्हेच अशी भूमिका घेणारा प्रशांत कोरटकर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना स्वतः फोन केल्याचं कबूल केलेलं आहे। इतकंच नव्हे तर मोबाईल स्वतः फॉर्मॅट केल्याचं देखील पोलिसांना माहिती त्यानं म्हटलं। कोरटकर फरार काळात मोबाईल विना फिरत असल्याचं देखील पोलीस तपासात उघड झालंय। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याचं देखील कोरटकर यानं टाळल्याचं पोलीस चौकशीत समोर आलेलं आहे। त्याच्यानंतर कोरटकर सापडला, पण किती दिवस आत राहिले आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाहीये। सोलापूरकर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे, त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाहीये। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सुरूच आहेत। नागपूरमध्ये दंगल झाली, मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली। खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवाणा, तारेवरची कसरत त्यांना करायला लागते। पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी, ते कोंब अजून काही जात नाहीयेत।